छापा काटाचा रिव्ह्यू बघितला का नाही तुम्ही? तो आधी जाऊन बघा, कारण की हा दुसरा मूवी आहे क्लब 52. म्हणजे छापा काटा जेवढा बरबाद वाटला ना मला, जेवढा फालतू वाटला ना, तेवढा चांगला क्लब 52 होता बघा. म्हणजे हाणामारी हाय, स्टोरी हाय पिक्चरला, थोडी फायटिंग बिटिंग दाखवली, पण अख्ख्या पिक्चरमध्ये हार्दिक भावांनी आपलं वर्चस्व दाखवलं. हार्दिक भावाने असले ऍक्टिंग केली आहे, असले मारामारी केल्यात ना, असलं भारी वाटतंय ना त्याचा लुक. सगळ्यात भारी आहे ना मला त्याचा आवाज वाटला, असला बरजड आवाज आहे ना, म्हणजे ना ते आवाजामध्ये रफ्ट आहे, त्यामुळे असला थिएटरमध्ये बाकी काय नाही हो. ह्या पिक्चरला पण कोण नव्हतं जास्त बघायला, म्हणजे मराठी पिक्चरला कोण जास्त येतं बघायला, त्यामुळे तो विषय जरा साईडला ठेवूया. आपण मूवीचं बोलूया. काय माहितीये का, हार्दिक भावाने अख्खा पिक्चर खाऊन टाकलाय. सस्पेन्स हाय पिक्चरमध्ये, आपल्याला कधी कधी ओळखता येतो, कधी कधी नाही ओळखता येत, कधी कधी आपण त्या ठिकाणी चुकतो. हे ऍक्च्युली डायरेक्टरचं कौतुक आहे की त्यांनी ना आपल्याला थोडंसं कन्फ्युज मध्ये ठेवलं. आणि पिक्चरचं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे. पिक्चरमध्ये ऍक्टिंग सगळ्यांच्या खूप चांगल्या आहेत, काही काही ठिकाणी ओव्हर होत आहेत ऍक्टिंग, पण तुम्ही ते इग्नोर करू शकता. वन टाइम वॉच आहे मूवी हा, म्हणजे तुम्ही फॅमिलीला घेऊन जाऊ बघू शकता. हाणामाऱ्या आहेत थोडं जरा टपोरी लँग्वेज आहे, प्लस मध्ये मध्ये भाऊ कदमची कॉमेडी आहे, तर त्यामुळे ना आपल्याला जरा हसमुख थोडंसं वाटतं मध्ये मध्ये पिक्चर. स्टोरी लाईन आहे ठीकठाक आहे, म्हणजे आपल्याला असं म्हणू नाही शकत आपण लेस ग्रेट आहे स्टोरी, काही ग्रेट नाहीये, ठीकठाक आहे. तर तुम्हाला टाइमपास करायचा असेल ना, तर तुम्ही हा मूवी बघायला जावा. तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्हाला हा जाऊन पिक्चर बघाच तुम्ही. बाकीचं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.